नमस्कार. जनरेशन गॅप या पुढील भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे भीतीयुक्त आदर राखणे. फार पूर्वीपासून आपण ऐकत असाल की भीतीयुक्त आदर असावा मोठ्यांच्या प्रती, वडिलांच्या प्रती, आईच्या प्रती, समाजातल्या मोठ्या व्यक्तींच्या विषयी, आपल्यापेक्षा वयानं मोठा असणाऱ्या व्यक्तींबरोबर भीतीयुक्त आदर असावा. पण मी आज आव्हान करतोय भीतीयुक्त आदर राखावा. बेसिकली काय आहे, प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा खूप हुशार असते. पूर्वीच्या काळी काय असायचं, म्हणजे साधारण मी आज जे 60-65ला आहेत, 70ला आहेत त्यांच्याविषयी बोलतोय. मिळवणारा एक हात असायचा आणि खाणारी 4 तोंडं असायची. हे जनरली सगळीकडं असं ऐकायचं किंवा मिळवणारी व्यक्ती एकच आहे आणि खाणारी लोक मात्र 4-4 आहेत. त्यामुळं कुटुंबाशी तडजोड, आर्थिक तडजोड, घरामध्ये तडजोड, ह्या गोष्टींची सवय ही पुढच्या पिढीला आपसूक होती. आता काय झालंय, आता खाणारी 4 तोंडं 4 आणि मिळवणारी 4 झालीत आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. प्रश्न एवढाच आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. बेसिकली स्वैराचार म्हणजे काय हे तुम्ही आपापल्या घरामध्ये विचारून बघा. स्वैराचारचा अर्थ माहिती आहे का कोणाला? माझे पैसे मी मिळवणार, उद्याचं उद्या बघू, आज पैसे आहेत ना, मी आज पैसे खर्च करणार, मला जसे मनाला येतील तसे, मला कोणाला विचारायचा काय अधिकार नाही आहे. तर ही जी काही एक गोष्ट प्रत्येकाला बघायला लागतीये पुढच्या पिढीला, ही खूप थोडीशी जरा वेदनादायक, त्रासदायक आहे. कारण ह्याच्यात ॲडजस्टमेंट हा शब्दच माहीत नाही किंवा कॉम्प्रोमाइज हा शब्दच माहीत नाही आहे. तर स्वैराचार म्हणजे काय हे समजून सांगणं फार जरुरी आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढची पिढी ही तुमच्या पिढीपेक्षा खूपच जागृत आहे. निरीक्षण खूप आहे त्यांचं. तुमच्या प्रत्येक हालचालीवरती ती निरीक्षण करतील. साधारण 80 ते 90च्या दशकातली जी लोकं आहेत की जी साधारण आज 38, 40, 45च्या वयोगटात आहेत, त्यांच्यामध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. म्हणून मी हेडिंगला सुरुवातीलाच म्हटलं की भीतीयुक्त आदर राखायला शिका. मागची जी पिढी आहे की जी आता 60-70च्या घरात आहे, ते लोक म्हणतात आपण जाऊ दे, जे व्हायचं ते उद्या, लक्ष काय देणार नाही, आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं. पण आजच्या तरुण पिढीला सांगणं जरुरी आहे की तुम्ही जी काही गोष्टी करताय त्याच्यावरती तुमच्या घरातली मुलं फार ऑब्झर्व करतायत. तुम्ही कुठं जाता, काय खाता, केव्हा घरी येता, कुणाशी बोलता, काय बोलता, व्हिडिओवरती गेम काय बघता, या सगळ्याचं बारीक ऑब्झर्वेशन आहे. आणि ती ऑफकोर्स तुमच्यापेक्षा खूपच स्मार्ट असणार आहे. ह्याचं भान ठेवून जर प्रत्येक जण आत्ता घरात वागायला लागला, समाजात वागायला लागला, तर पुढं 15-20 वर्षानंतर आत्ता जी 80-90तली मी पिढी सांगितली ती जेव्हा 50-60ची होईल त्यावेळेला वाईट वाटून घेऊ नका. कारण आपण जे पेरलंय तेच उगवतंय. आठवड्यातनं 2 दिवस जेवायला जाणे आणि 3 दिवस बाहेरून मागवणे हे तुमची जेन अल्फा जे म्हणता हे बघतीये. आणि पुढं 7ही दिवस जर घरातनं मागवलं गेलं तर वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही तेच करताय. तर सजग राहणं खूप जरुरी आहे आत्ता याच्या पिढीला, जी आता 35 ते 45च्या वयोगटातली आहे. मागची पिढी जशी हुशार आहे, या पिढीला सगळं हाताच्या बोटावरती आहे, सगळं मोबाईलमध्ये मिळतं. अल्फाला ह्याच्या पुढं कसं मिळेल माहीत नाही आहे. तुम्ही आता यूट्यूबवरती बघत असाल कुठंतरी नवीन शोध लागलेत की चष्म्याच्या फ्रेममध्ये कॉम्प्युटर दिसतो सगळा आणि तुम्ही अशा हाताच्या स्पर्शाने तो लॅपटॉप, कॉम्प्युटर म्हणा, जे ऑपरेट करू शकता. जे आज जे तुमच्या मोबाईलमध्ये आहे ते तुमच्या डोळ्याजवळ येणार आहे काही काळामध्ये.
आणि हे काय करताय तुम्ही असं म्हणून तुम्ही रागवू नका, कारण तुम्ही तेच पेरताय आत्ता. तर जे पेराल तेच उगवेल. तुम्ही माझ्या आत्तापर्यंतचे व्हिडिओ सगळे बघितलेच असतील. माझे व्हिडिओ थोडेसे मागची पिढी आणि आजच्या पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढी संदर्भात दूरदृष्टी ठेवूनच बोलतोय मी. तर आजची झेन अल्फा ही तुमच्यापेक्षा खूपच स्मार्ट असणार आहे आणि ती स्मार्ट आहे आत्ता. त्याचे तुम्ही आज यूट्यूबवरती माझ्या मुलांनी डोळे बंद करून तो व्हिडिओ सुरू करतो, जेवताना व्हिडिओ लागतो, हे जे काय कौतुकानं सांगताय हेच तुम्ही मोठे व्हाल. आणि झेन अल्फा जेव्हा झेनजी होणार आहे, मोठी होणार आहे, त्यावेळेला वाईट वाटून घेऊ नका. कारण पुन्हा मी सांगतोय, आपण जी हत्या कृत्य करतोय त्याची ॲडव्हान्स कृत्य पुढची झेन अल्फा करणार आहे. त्यामुळे मी आजच्या पिढीला जी पुन्हा सांगतोय 35 ते 45 वयोगटात आहे, ज्यांची मुलं आत्ता 7-8 वर्षाची आहेत, 10 वर्षापर्यंत आहेत, सावध व्हा. मला 2 वेळेला जेवायला बाहेर जावंच लागतं. आम्ही बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर आम्ही भान विसरतो की भावनेच्या भरात आपण काय काय करत असतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेव. असं नको व्हायला की आत्ता आपण स्वैराचार आपल्याला जे वाटेल ते करतोय आणि पुढल्या पिढी समोर जेव्हा आपण वयस्कर होऊ त्यावेळेला अरे आपण हे काय केलं, असं करायचं नाही म्हणून सांगण्याची वेळ येऊ नका. आत्ताच घरातल्या आजोबा आजींचं थोडंसं तुम्ही रिस्पेक्ट ठेवायला शिका, म्हणजे तुमचा रिस्पेक्ट आजची झेन अल्फा ठेवेल, आजची तरुण पिढी ठेवेल आणि तो तुम्हाला त्रास न होणार नाही. वेळेतच डिसिजन घ्या, वेळेचं भान ठेवा. आणि आपल्याला बरेच जण बघतायत आणि त्या बरेच जणांमध्ये आपली मुलंसुद्धा आहेत किंवा आजूबाजूच्या समाजातली छोटी मुलं आहेत, ह्याचं भान ठेवून वागलं पाहिजे. म्हणून मी भीतीयुक्त आदर असणे जरुरी नाही आहे, भीतीयुक्त आदर राखणे जरुरी आहे, अशा विषयावरती आज बोलतोय. मला वाटतंय मला जे काही म्हणायचं आहे ते बऱ्याच लोकांना कळलं असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.